तर सरांनी तर माझी माहिती तुम्हाला दिलीच आहे, मला जास्त काही बोलता येत नाही, पण ठीक आहे. तर शाळेमध्ये ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुमची होते ती तुमचं कॅरेक्टर डेव्हलपमेंट होतं. ठीक आहे, तुम्हाला इथूनच तुम्हाला समजतं की तुम्हाला लाईफमध्ये पुढं कोणत्या गोष्टीवरती कॉम्प्रोमाइज करायचं आहे किंवा कोणत्या गोष्टीवरती कॉम्प्रोमाइज नाही करायचं. तुमचे स्टँडर्ड्स इथून सेट होतात की ही गोष्ट मी करणार आहे किंवा ही गोष्ट मी नाही करणार आहे. भले असं होऊ शकतं की तुम्हाला आता तुमचं करिअर नाही माहिती, तुम्हाला पुढे काय करायचं आहे. मला पण नव्हतं माहिती, मी कधी विचार केला नव्हता की मी पुढे जाऊन PhD करेन, अजिबात नाही. पण ते सुदैवानं जसं जसं वेळ आली तसं तसं ते घडत गेलं. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही ज्या ठिकाणी आत्ता आहात तिथून अशा काही गोष्टी घेऊन बाहेर पडा ज्या तुम्हाला आयुष्यभर कामी येतील. जसं की कधीही गिवअप नाही करणे, कायम ग्राउंडेड राहणे, या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत तुमच्या शाळेमध्ये डेव्हलप होतात. आणि इथून पुढे जर तुम्ही सायन्समध्ये पुढे करिअर करणार असाल, ठीक आहे, तर कॉम्पिटिशन खूप आहे. प्रत्येक ठिकाणी जॉब्सची आत्ता बोंबाबोंब चालू आहे सगळी. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की जे तुम्ही करणार आहे ना त्यामध्ये तुम्ही बेस्ट पाहिजे. ठीक आहे, तर ती मेंटॅलिटी आत्तापासून डेव्हलप करा. आणि जर तुम्ही सायन्स परस्यू करणार असाल पुढे जाऊन, बीट फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी और इंजिनिअरिंग और मेडिकल सायन्स, ठीक आहे, एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, आत्तापासून शेवटपर्यंत जर सायन्स घेणार असाल तर मॅथमॅटिक्सवरती अजिबात कॉम्प्रोमाइज करायचा नाही. जरी तुम्ही बायोलॉजी घेणार असाल तरीसुद्धा मॅथमॅटिक्सवरती कॉम्प्रोमाइज करायचा नाही. मॅथमॅटिक्सवरती जो कॉम्प्रोमाइज करतो त्याचं सायन्समध्ये करिअर चांगलं होत नाही, हे आत्ताच लक्षात ठेवायचं. तर तुम्ही काही करा पुढे, तुम्ही पुढे सायन्समध्ये कंटिन्यू काम करा किंवा सोडून द्या, पण करिअर जर बनवायचं असेल तर मॅथमॅटिक्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. माझा सब्जेक्ट मॅथमॅटिक्स नाही आहे, मला मॅथमॅटिक्स जमत पण नाही, सगळ्यात वीक सब्जेक्ट माझा मॅथमॅटिक्स आहे. तरी पण मी सांगतो मॅथमॅटिक्सशिवाय गोष्टी पॉसिबल होत नाहीत. त्यामुळे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता राहिला प्रश्न माझ्या प्रवासाचा. तर मी प्रिपेअर करत होतो MBBSसाठी, पण मीच आधी एवढा हुशार नव्हतो. तर मी सेकंड अटेम्प्ट पण नाही दिलं. मी डायरेक्ट म्हटलं आता करू काय, पप्पा म्हटले B.Pharm कर. ठीक आहे, काही प्लॅन नाही, काही विजन नाही. ठीक आहे, गेलो B.Pharmला. थर्ड इयरमध्ये आला कोरोना. आता करायचं काय, असं तर जॉब भेटणार नाही, काही नाही. थर्ड इयरमध्ये एक सब्जेक्ट इंट्रोड्यूस झाला होता आम्हाला. त्या सब्जेक्टचं नाव होतं मेडिसिनल केमिस्ट्री. ठीक आहे, या सब्जेक्टने ना मला माझा पूर्ण बघण्याचा दृष्टिकोनच चेंज केला. त्या सब्जेक्टमध्ये म्हणजे असं मला प्रेम झालं त्या विषयाशी. त्या इतका आवडला मला तो विषय. आणि मी नंतर ठरवलं की मला पुढे जे काय करायचं आहे ते या विषयातच करायचं. मग त्यानंतर मी शोधायला चालू केलं की या विषयात मी पुढे काय करू शकतो. मला हे कळालं की B.Pharmवरती या विषयात तर मला पुढे काही जॉब भेटणार नाही, मास्टर्स हे लागेल. ठीक आहे, मग मी ठरवलं की आता मास्टर्स करायचं कुठून. आतापर्यंत हे कन्फर्म झालं होतं की मला केमिस्ट्री करायचं. ठीक आहे, याच्या पुढचं अजून काही माहीत नाही. मग मी ठरवलं की आता इथून पुढे आपण सर्च करूया की काय करता येईल काय नाही. मग एक एक्झाम असते गेट म्हणून. ठीक आहे, ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड इंजिनिअरिंग टेस्ट, गेट, टेस्ट ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे, तर या एक्झामला जर अपियर झाला तर तुम्हाला MTech ॲडमिशन भेटतं आणि तुम्हाला स्टायपेंड पण भेटतं 12,500 रुपये महिन्याला. ठीक आहे, गव्हर्नमेंट तुम्हाला पे करतं कारण तुम्ही शिकताय म्हणून. मग मी ठरवलं की आपण ही एक्झाम द्यायची. आणि 2022मध्ये मी ही एक्झाम दिली. आणि 2022मध्ये एक्झाम दिल्यानंतर मी ती क्वालिफाय पण झालो. माझा रँक होता 785 त्यावेळेस ऑल इंडिया. आणि मला त्यावेळेस भेटलं होतं IIT गुवाहाटी ह्याच्यासाठी बायोइन्फॉर्मॅटिक्ससाठी. तर माझं ठरलं होतं की मला केमिस्ट्री करायचं. मी IITच्या टॅगवरती जायचं नाही असं ठरवलं आणि मी ICT मुंबई घेतलं केमिस्ट्रीसाठी. ICT मुंबईमध्ये मी केमिस्ट्रीमध्ये माझं MTech केलं. आणि त्यानंतर मी जॉबसाठी, मला जॉब पण चांगला लागला होता. माझा जॉब होता हैदराबादमध्ये सिंचन इंटरनॅशनलमध्ये. आणि मी काम करत होतो R&Dमध्ये ॲज अ ज्युनियर सायंटिस्ट. मग 6 महिने काम केल्यानंतर मला कळालं की मला यामध्ये मजा नाही येत. पैसे भेटतात सगळं बरोबर आहे, पण किक नाही भेटत. त्यावेळेस मी ठरवलं की नाही आता PhD करायची. मग मी 6 महिन्याचा ब्रेक घेतला आणि मी त्या एक्झामसाठी प्रिपेअर केली जी मी आता क्वालिफाय केली. मी JRF क्रॅक केली आणि आता मी PhDसाठी चालू. PhDचा डिसिजन हा कधीही माझ्या लहानपणी नव्हता की मी 5वीत आहे 10वीत आहे आणि मला पुढे जाऊन PhD करायची. नाही, हा माझा 3 वर्षामागचा डिसिजन मला PhD करायची. हा काही लॉंग टर्म गोल नव्हता माझा की मी PhD करेन हे करेन. मला सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला आता माहीत नसेल तुम्हाला काय करायचं आहे, किंवा माहीत असेल तर माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर नसेल तर आयुष्यानं हळूहळू तुमच्या पुढे तुमचे पानं उघडत जातं. ठीक आहे, त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आणि शाळेमध्ये ज्या व्हॅल्यूज तुम्हाला भेटत आहेत त्या व्हॅल्यूजना कधीही सोडायचं नाही. त्या सोडल्या तर तुम्ही पुढं आयुष्यात काय चूक आणि काय बरोबर याच्यामध्ये फरक नाही करू शकणार. तुम्हाला काय पाहिजे काय नको पाहिजे यातलं तुम्हाला फरक नाही करणार. त्यामुळे या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या तुम्ही आपल्यासोबत कायम जपायच्या आहेत. थँक्यू.